गोल्डन मॅन दत्ता फुगे यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे। सोन्याच्या शर्टमुळे दत्ता फुगे जगप्रसिद्ध झाले होते। 4 ते 5 जणांनी घरातून अपहरण करून हत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी आणि माजी नगरसेविका सीमा फुगे यांनी केलाय। गुरुवारी रात्री भोसरी इथल्या राहत्या घरातून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं। चिटफंड व्यवसायातल्या घोटाळ्यातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अतुल मोहिते, बाळा वाळके, शैलेश वाळके आणि त्यांच्या 7 ते 8 साथीदारांचा यात सहभाग आहे। यापैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। शुक्रवारी रात्री दिघीत एका वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून घरी येत असताना ही हत्या करण्यात आली आहे। भारतमाता नगरमध्ये फुगे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला आणि पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करतायत। ज्या ठिकाणी हा मृतदेह सापडला त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। गोल्डमॅन पिंपरी चिंचवड येथील दत्ता फुगे यांचा काल अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून खून केलेला आहे। आपण पाहू शकता याच ठिकाणी त्यांचा दगडाने ठेचून खून केलेला आहे। 3.5 किलो सोन्याचा शर्ट घातलेले दत्ता फुगे अवघ्या काही दिवसामध्येच प्रसिद्धीच्या झोक्यात आले होते व त्यांची पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवडच्या नगरसेविका होत्या। दत्ता फुगे हे सावकारी करत होते। त्या सावकारीच्या वादातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज दिघी पोलिसांना आहे व पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनीही दत्ता फुगे यांना तडीपारीची नोटीस मागील काही काळात बजावली होती। आता दिघी पोलीस कशा प्रकारे तपास करतात तेच आता पाहण्यात येईल। गणेश दुडम, जय महाराष्ट्र, दिघी। दत्ता फुगे यांची हत्या का करण्यात आली याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत हे सगळं समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। रात्रीच्या सुमारास फुगे एका कार्यक्रमातून घरी आले। 4 ते 5 जणांनी त्यांना घरातून जबरदस्तीने नेलं। फुगेंच्या पत्नीनं केला अपहरणाचा आरोप। भारतमाता नगरमध्ये दत्ता फुगेंचा मृतदेह मिळाला। फुगेंवर कोयत्यानं वार करण्यात आले होते। डोक्यावर दगड घालून चेंदामेंदा करून हल्लेखोर पसार झाले। फुगे यांचा ज्वेलरी आणि पैशांचा देवाणघेवाणीचा व्यवसाय आहे। दत्ता फुगे यांचा खासगी सावकारीचा व्यवसाय होता। वक्रतुंड चिटफंडच्या माध्यमातून मोठ्या ठेवीही होत्या। व्याजाने पैसे देऊन अनेकांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। भोसरी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल होता। फुगे यांच्यावर धमकावण्याचाही गुन्हा दाखल होता। गुन्ह्यांचं स्वरूप पाहिल्यावर फुगे यांच्यावर तडीपारीचे आदेश होते। 8 दिवसांपूर्वी पैशांवरून फुगे यांचं भांडण झालं होतं।